चला सामना सुरू करा रमेश सर आणि कैलास सर. पुण्याच्या दुपारच्या सत्रामध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत. पाटील 11 संद 40+ आयोजित माणिक पाटील स्मृती चषक 2024 दमदार आयोजन. धनवीन एकविरा 11 वसई संघ आपल्याला बघा खेळताना दिसतोय आणि त्याच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स करतोय तो आपण बघितलं तर कनक 11 भांडूप. दोन्ही संघांचे सहर्ष स्वागत. वन्सिलेशन नवीन मुंबई संघ बघा सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. 12वे खेळाडू आता खुश आहेत. मगाचे टेन्शन मध्ये होते थोडे. चला सामना सुरू करा. गोलंदाजी बारकोर आपण पाहू शकता यावेळेला कनक भांडूप संघाच्या माध्यमातून शाहिद येते. शाहिद गोलंदाजी मार्कवर सफल झाले आहे. घुटना टेक तमाशा देख पाठवून दिलाय चेंडूला. पहिला चेंडू आणि मोठा ब्लास्ट. चेंडू सीमारच्या बाहेर षटकार. विजय मास्टर आमचा विजय ठाकूर हुशार आहे बघा ना. वसईचा संघ खेळतो. केळीवाली नाही तर इथे अनिल बॅटर आहे आणि 6 धाव्याने आघात केलंय. घरची पॉवर बघायला मिळाली. अनिल स्ट्रायकेनला पहिला चेंडू चॉईस आहे ना कैलास सर. कैलास सर तुमच्याकडे तो चेंडू जमा करून ठेवा. तो आत्ता दिलाय. तो नाही सर्व चेंडू चांगले. तो मनगटात ताकद आहे बघा अनिलच्या. पहिला चेंडू नवीन बॉल षटकार मारला. ताकद आणि टायमिंग असल्या सर्व काही वेगळं चांगलं होतं. काही त्यांना नाचता येत नाही सांगतात अंगणच वाकड आहे. तसं नाही होत. तर पप्पू भाने जर आपण कुठे असाल तर लवकर या गुणलेखनाच्या भूमिकेत. कोमलला देखील लंच करायचं आलाय बघा. मॅच बॉल आलाय. नाही आत्ताच कोमल हिरवळे मी कामावर त्या दिवशी होतो आणि मला एक जण मला भाऊ पाटील चेंडू चेक करतात त्याच्या मागे तुम्ही ओपिनियन का नाही घेत. आता मी म्हटलं मी काय सांगू. खेळाडूंनी मला सांगितलं पाहिजे ना चेंडू असा टणक असला जातो नसला टणक तर जात नाही. पण आता जे खेळाडू 40+ असो नाही तर 50+ असू दे ताकद पाहिजे फक्त फोरआर्म्स मध्ये. शाहिद चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू होता. बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. पुणे शाहिद गोलंदाजी मार्कवर अनिल. पुणे गोलंदाजी मार्कवर शाहिद. तो अनिल. ओ चांगला चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये फेकलाय. खोदून काढलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय कमबॅक बघायला मिळते शाहीदचं. पहिला चेंडू ते षटकार. त्यानंतर बघा 2 चेंडू खूप चांगले टाकलेत. तर पद्माकर देसले अच्छे अन्नदाता दादा या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ब्लॅक अँड ब्लॅक आज त्यांचा ड्रेस आहे. नाही वेगळीच पिंटू परच्यासारखी आपल्या ऍक्शन बघायला मिळते. राजू मिश्रा सचिन नाईक बघा जरा खुश आहेत. आता त्याला माहिती आहे भोजन झालंय. 2 सामने जिंकले आहेत. सेमीफायनल मध्ये गेलोय. आता फक्त मॅचेस बघायचा आनंद घ्यायचे. पद्माकर देसले त्यांचे सहकारी आले त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत. कारण आजचं भोजन आजचं अन्नदाता सुख भव सुखी भव. पद्माकर देसले या नाही काल त्यांनी 50+ देखील क्रिकेट पाहिलं आणि आज ते 40+ क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला आलेत. विनोद पाटीलचे जिवलग मित्र आहेत ना. दोस्ती दुनियेतील राजा माणूस पद्माकर देसले. आपण म्हणतो ना माणसाने माणुसकी इतकी जपावी. एक मिनिट मी चेंडू टाकल्यानंतर समीकरण सांगाल तुम्हाला. चांगला चेंडू होता. पद्माकर देसले माणूस गेल्यानंतर जेव्हा अंत्ययात्रेला माणसं जास्त जमतात ना तेव्हा समजायचं ह्या माणसाचा स्वभाव चांगला होता. नाहीतर मग माणसं बोलवायला लागतात ना विजय. म्हणून जिंदगीत जेव्हा आलो ना आपण
जन्माला जेव्हा येतो तेव्हा चांगलं काम करा आणि चांगली मैत्री निभवा. पुन्हा इथे जाऊया मॅचच्या दिशेने. सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला अनिल. फुलटॉस लॉफ केलाय. टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय पण क्षेत्ररक्षक तिथे आहे. वाईड स्लॉंग ऑनला झेल देऊन बाद देतात बॅटर. MTC लाईव्ह ओम साई स्पोर्ट्स या लाईव्ह वाहिनीवरती जा. तुम्हाला मॅचेस पूर्णपणे लाईव्ह टेलिकास्ट पाहता येईल. रोशन असते आणि त्यांच्या सहकार्य काय जबरदस्त आपण बोलले त्यांनी क्लिअर टीव्ही क्वालिटी आणि या मॅचला ना 4 चांद लावलेत. त्याबद्दल रोशन तुमच्या संपूर्ण कमिटी निमसला आम्ही धन्यवाद देऊ. ऑपरेटरला धन्यवाद देऊ. कारण तुमची बोटं चांगली चालतायत म्हणून लाईव्ह टेलिकास्ट चांगलंच दिसतंय. तुमची बोटच जर चांगली चालली नाही तर लाईव्ह टेलिकास्ट चांगलं दिसणार नाही. गिरीश पाटील नितीन कळण देखील थोडंसं आपण बोलले तर आराम फरमवत आहेत. बातचीत करतायत खेळाडूंबरोबर. संतोष आलाय. घनश्याम पाताडे देखील आपण पाहू शकता. पिकेन्सनची टी शर्ट घातली आणि पिकेन्सन पहिल्या सामन्यात पराभूत झालाय. आजारी काही हरकत नाहीये. प्रथम उपचार करा. कारण संघासाठी तुम्ही फार महत्वाचे खेळाडू आहेत. आज दे 40+ संघासाठी. पद्माकर देसले साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा पद्माकर देसले आल्या आल्या पहिला भोजन बघायला गेले. कमी तर नाही ना. नाही द्यायचं तर दिल खोलून. आज चेंडू शॉट ऑफ लाईनचा होता. पुलच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला मिड विकेट सीमारेषा पार. पंचांचा इशारा तो चौकार. समाप्तीनंतर 12. पद्माकर देसले आलेला राऊंड मारला मागे. अरे कोमल हिरोळे त्यांनी जेवण दिलंय. त्यांना माहिती आहे मी आज जेवण दिलंय. त्यापेक्षा महत्वाचं आज जेवण अजून आहे का नाही ते बघायचंय. कारण का त्यांना बघितलं तर आपण बघितलं पुण्य मिळतं. त्यांच्या घरातल्यांना पुण्य मिळतं. बाबांना मिळतं. आईला मिळतं. संपूर्ण फॅमिलीला. मी तर म्हणेल अन्नदाता सुखी भव. आज जेवढं आपल्याला पुण्य मिळतं त्यातला पुण्य त्यांच्या वाटेला जावं अशी आपण एकविरा चरणी प्रार्थना करू. जाऊया मॅचच्या दिशेने. गणेश पाडा खंबालपाडा एक जबरदस्त फायटर क्रिकेटर लढवय्या क्रिकेटर गणेश पाटील या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे गणेश पाटीलची यावर्षी फिटनेस खूप चांगली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. गणेश पाटील यांचे सुपुत्र तुषार देखील आले आहेत. त्यामुळे तुषार तुला देखील बाबांसारखं वर्कआउट करायचंय. चांगला चेंडू स्टिअर केला. यावेळेला पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता. धनवीर एकविरा वसई संघाची धावसंख्या 13 आपण पाहू शकता. संतोषला आपण पाहू शकता. हेमंत गोलंदाजी मार्ग टाकला. संतोष राईट उरते मारा करतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक ठेवलाय. सापळा रातला होता आणि सापळ्यामध्ये बॅटर मध्ये तिथं बाद तो झेल देऊन काय गोलंदाजी केली. स्क्वेअरला गेला. क्षेत्ररक्षक ठेवला होता. मोह आवरता आला. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला. बॅटर बाद झालाय. लावलंय बघा पद्माकर दादा. यार नाही लूट लिया घर यार का. झेल कोणी पकडलाय ते काहीच शाहीदने झेल पकडलाय बघा. दोन्ही संघांना विनंती आहे. आपण इथं धनवीर आपण बघितलं तर एकविरा वसई संघाचा संघनायकाने 12 खेळाडू पाठवलाय. बॅटर कोण आलाय. विशाल कोहली नाव म्हणजे विराट कोहली. आपण पाहू शकता धनवीर एकविरा वसई संघाची धावसंख्या धाफल होते आपण पाहू शकता. यावेळेला कनक आपण पाहू शकता. कनक भांडूप विरुद्ध प्रथम बॅटिंग करतो. धावा दिल्यात कोमल हिरवळे आम्हाला माहिती आहेत. 13 धावा. पप्पू भाने जर आपण कुठे असाल तर या लवकर.
हेमंत. ओ लाईन पाहावी लागणार आहे. अपील होतं यावेळेला. पंच सांगतायत रमेश की चेंडू स्टंप वरून गेलाय. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. रमेश मात्रे देखील एक भरपूर चांगले पंच आहेत आमचे आणि चांगले क्रिकेटर. एक काळ गाजवला. मला वाटतं युट्यूब जर असती तर नितीन कळण आमचा गाव देखील प्रसिद्धीला आला असा सागाव. जबरदस्त क्रिकेट. हे बंद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उहूर तिकडनं मारा करतोय संदप गाव. एंड कडून ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षण स्कोअर लेग मिड विकेट मिड ऑन लेग क्षेत्ररक्षण. चांगला फटका या वेळेला मिड ऑफच्या डोक्यावर ना. काय फटका आहे, काय ताकद आहे, काय टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतो पण चेंडू अधिक वेगाने सीमा रेषा पार चौकार. आपण पाहू शकता या बेला धनवीर वसई संघाची धावसंख्या वेगाने पुढे जाते. 17 धावा. लॉफ केला यावेळेला. टायमिंग बेमिसाल. पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू उडवलाय. लॉंग ऑन वरून जो पर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा आपण तिथनं पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग केली होते. तर बघा मारुती देखील येत आहेत. त्यांचा संघ देखील मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. पण आवड आहे ना क्रिकेटची. नाईट शिफ्ट करून आल्या सांगतोय मी आलोय. अजून टायमिंग भरपूर आहे त्यांना. मी तर म्हणे कोमल जर आपल्या विचाराने केला आपण जरी लवकरात लवकर तर 4 वाजतीलच. पण आवड आहे ना क्रिकेटची. सेकंडला विशाल आपण पाहू शकता. P2चं षटक आहे. चेंडू बॅक पुढे गेला. स्क्वेअर कट केले यावेळेला. जी गॅप होती ना ती गॅप शोधली. थोडासा डीपला क्षेत्ररक्षक होता थर्ड बँडला आणि तिथून चेंडूला काढलं. यावेळेला सीमारेषा पार चौकार. ठाकूर बघा काय हुशार होतं. जसं जसं ऑपरेटिंग करतोय ना मॅचनला तसं तसं हुशार होत चाललाय. थोडंसं शॉर्ट अप लाईनचा चेंडू आणि तिथून गॅप शोधले. म्हणजे हुशार बॅटरने हुशार फटका मारलाय. शाही देतो पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये. वैयक्तिक दुसरं संघाचा तिसऱ्यासाठी गणित सुपर संडे आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी देखील उत्तम मेजवानी आपण बघितलं तर त्यांच्या माध्यमातून आज अन्नदान झालंय. पद्माकर देसले तुम्हाला खूप खूप धन्यवाद. नाही आम्ही नेहमी म्हणतो ना काम ऐसा करो की नाम हो जाए. पैसे सर्वांकडेच कोमल हिरवळ पण संपवण्याची कुवत पाहिजे. नाही तर काही जण फिरायला गेल्या लाख रुपये घेऊन जातात लाख रुपये घेऊन येतात परत. मग फिरला काय आणि खाल्लं काय. चेंडू लोअर फुलटास बॅटन बॅट बंद काढला. वाडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा पूर्ण होतात का पाहायचं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाही वसई वाल्यांना मी तर म्हणेल ना प्रॅक्टिस आहे भरपूर. वसई म्हणजे ते मच्छी मार्केट भरपूर आहेत तिकडे. त्यामुळे त्यांना माहिती आहे बोटीवर जर गेलं तर फास्ट काम करायला लागतं. त्यामुळे ते इथे देखील फास्ट घेत आहेत धावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकते आपण पाहू शकता. या वेळेला 25 धावा. पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म तिकडे मार्क होतो. चेंडू पुन्हा यॉर्क लाईनचा होता खोडून काढलाय. चेंडूचा कव्हर क्षेत्रामध्ये डीपंद क्षेत्ररक्षक येतोय. कव्हरला जोपर्यंत चेंडू फीड होईल. 3 धावा होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता 4थी होते का पाहायचंय. 4 झाल्यात. नितीन कळण यांना म्हणतात वसईकरांची भीती. जिथे 2 होते ते 3 झाले. 3 चे 4 धावेत रूपांतर. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. कोमल हिरवळे आम्हाला माहिती आहेत. थँक्यू शाहू पाटील. ऑन साइडला वळवल्या मनगटाच्या सायने स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक डीप पण येतोय जोपर्यंत चेंडूला फीड करतोय.
एकच धाव आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला धर्मीर एकविरा वसई संघाची धावसंख्या 30. नितीन शाहू पाटीलला वाटलं की आपण पडल्याला कॉमेंट्री करतो, त्यांनी लगेच कॉल केला होता. शाहिद गोलंदाजी मार्फत सेकंडला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला विशाल कोळी, शाहिद तो विशाल राईट आर्म ओव्हरकडनं मारा करतोय. उंच गेलाय, टायमिंग चांगलं झालंय, स्टिकर जवळ चेंडू चांगलाय, पण निर्जळ स्थळी चेंडू पडतो. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसरी झाली असती पण आता नकार देत आहेत. तसं धाव फलकर ते आपण पाहू शकता. सचिन म्हात्रे आपण ड्रिंक स्टॉल तयार ठेवायची. राजेंद्र पाटील देखील मला वाटतं भोजनाचा आनंद घेतलाय. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्नाचा स्वाद सर्वांनी घ्या. दौसक्या धाव फलकर आपण पाहू शकता. कोमल हिरवळे देखील आपण सातत्याने घड्याळाकडे पाहतायत. 32 धावा, वेळेवरती भोजन झालंच पाहिजे. वेळेवर मी तर म्हणेल भोजन नाही तर सर्व कामं वेळेवर झाली पाहिजेत. अरे 1-1 मिनिट 1-1 सेकंद फार महत्वाचं आहे. पीटी उषाला विचारा 1-1 सेकंदाची किंमत काय. 1 सेकंदामुळे तिचं गोल्ड मेडल गेलं होतं. शाहिद पुणे गोलंदाजी मार्फत टाकला. विशाल तिसरं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 32. दरम्यान एकविरा वसई संघाची बघा वेळ जरा जास्त घेत आहेत. रमेश म्हात्रे जरा आपण थोडस स्पीडअप करा, खेळाडूंना जरा ताकीद द्या. तुम्ही असल्यावर आम्हाला माहिती आहे 24 ते 22 मिनिटातच मॅच आपण बघितलं 5 षटक होतात. तुम्ही कैलास पोजरले तुमच्यावर रेकॉर्ड आहे आतापर्यंत. हा चेंडू ऑन साइडला वळलाय, नजाकत भराट फटका बघायला मिळालाय. चेंडू चालला लॉंग लेगच्या दिशेने तशा डीप मध्ये येतोय. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला वेगानं पुढे सरकते. धावसंख्या धाव फलकर ते बघा आपण पाहू शकता. 34. बघा कैलास पोरजी आणि रमेश लगेच एकमेकाला विचारतायत, खुणा करतायत की चेंडू बाकी किती आहेत आणि सांगतात लगे 1. नाही हेच तर चांगल्या पंचांची भूमिका असते ना. सचिन देखील त्यांच्याच तालमीत आता चांगला परिपक्व होत चाललाय. उलटाच होता कार्पेट ड्राईव्ह बघायला मिडॉन वरनं चेंडू चालला. यावला लॉंग ऑनला तसे येतोय. थोडासा पम्बलिंग झालाय. 2 धावा. नाही वसईचे जे खेळाडू आहेत ना ते कॉल देतात ना, त्यामुळे इतर आपण बघितलं मैदानाचे खेळाडू थोडेसे गाफील होतात. सचिन जरा पाणी घेऊन जा. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला एकविरा वसई संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर डबल कोमल हिरवळे आम्हाला माहिती आहे 36. 12च्या सरसरी धावा कुठल्या आहेत. थोडंसं आपण तर पाणी मैदानात जाऊया. डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. दिसले बघा डीजे मास्टरने काय गाणं लावलंय. तुमचा बंगला पैसा इथेच राहणार आहे, गाडी दौलत इथे राहणार, फक्त तुमचं काम चांगलं केलेलं तुमच्या बरोबर, पुण्य तुमच्या बरोबर, आणि तुमचं गेल्यानंतर जर चांगलं नाव निघालं समजा आपण कर्म चांगले करून गेलो. आज प्रत्येकाला जायचंय. आपण बघितलं ना ऑक्सिजन शिवाय कोणी जन्माला येत नाही आणि व्हेंटिलेटर शिवाय कोणी जात नाही. डॉक्टर पेशंटला ऍडमिट केलं पहिला ऑक्सिजन लावतो, नंतर मग लास्ट स्टेपला व्हेंटिलेटरवर जा बाबा. तसं काय धाव फलकर ते आपण पाहू शकता. 12च्या सरासरी 36 धावा. खूप चांगली बॅटिंग केली तन्वीर एकविरा वसई संघाने. गणेश पाटील देखील सामना एन्जॉय करतायत. बघा सचिन म्हात्रे पंचांच्या भूमिकेत, ड्रिंक स्टॉलीच्या भूमिकेत, ऑलराऊंडर भूमिकेत. नाही हे सर्व प्रेम आहे. मी तर म्हणेल विनोद पाटील तुमच्यावरती. माणूस एक वेळेला पैसा देईल उधार, पण प्रेम देणार नाही.
गोलंदाजी मार्कवर संतोष जाधव. राजू आहे. राजू मिश्राची देखील स्टाईल आपण पिंटू परछा सारखी पाहू शकता. राजू स्ट्रायकेनला. संतोष गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघात 14 षटक घेऊन येतो संतोष. तो राजू संद पेंट कडून लेफ्ट आर्मर आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला व्यवस्थित मिडल चेंडू होत नाही. गली क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलकातील 37 धावा आपण पाहू शकता. संतोष पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला. विशालने खूप चांगली बॅटिंग केली. तन्वीर एकविरा वसई संघासाठी. संतोष तो विशाल लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतोय. हो चांगला चेंडू. कॉफी बुक स्टाईलने हाफ वॉली घेऊन ड्राईव्ह केला. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते बघा. जॉन टी रोजची आठवण करून देतोय. भगवा कलर छा गया गुरु. संतोष गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. राजू हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. थोडसा पडल्यानंतर चेंडू डायव्हर्ट होतो या मैदानावर. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. या वेळेला तन्वीर एकविरा वसई संघाची 40 धावा. चला टॉस साठी या. ट्रिपल एट टायटन मुंब्रा विपक्ष जागडे पाटील दादर. जागडे पाटील वॉरियर्स दादर. हा चेंडू फटका सुरेख आहे. यावेळेला राजू जो चेंडू शोधत होता ना तो मिळाला. म्हणतात ना सबुरी का फल बडा मिठा होत आहे. आणि तो मिठा फल मिळाला राजूला. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 46 धावा. पप्पू भाने जर कुठे असाल तर आपण लवकर या. कोमल हिरवळेचा पेन थोडासा हळूवारपणे चालायला लागला. आता दुपारचं भोजन झालंच पाहिजे ना. संतोष पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला. राजू पुण्याचा लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला. यावेळेला कॉफी बुक स्टाईलने क्षेत्ररक्षक आहे ते लॉंगरला चांगलं क्षेत्ररक्षक. गुड थ्रो. काय फेकी केली बघा. सचिन सावंत चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढंच चांगलं रन इन द बिटवीन विकेट आपल्याला बघायला मिळते. गुड रनिंग रन इन द बिटवीन विकेट आपल्याला बघायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी आता वाढते. सुपर संडे. एक चेंडू बाकी. राजू खूप चांगली बॅटिंग करतोय. चला ट्रिपल एस टायगर मुंब्रा विपक्ष आपण जागडे पाटील वॉरियर्स दादर. चला टॉस या. हो चांगला चेंडू बॅटरमॅन काढला. याला फ्लिक केलाय. वाईडिश लॉंगला चेंडू जबरदस्त फील्ड होईल. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. असंख्य धाव फलकावरती आपण पाहू शकता. या बेला 50 धावा धाव फलकावरती लागले. या षटकात धावा आल्यात. कोमल हिरवळे आम्हाला सांगतायत तब्बल 14 धावा आल्यात. बघा पाण्याची मागणी केली का आहे. एक शॉट आहे बघा. एक शॉट आहे ना. एक वेळेला कॅमेऱ्यात चुकेल पण कैलास 4G ची नजर चुकणार नाही. कैलास 4G शॉट आहे ना. रन यस. त्यालाच म्हणतात ना नजर तीक्ष्ण आहे. गणेश पाटील एकदा कॅमेऱ्यात चुकेल पण कैलास 4G नजरेत चुकणार नाही. शेवटचा षटक आता कोण घेऊन पाहायचं आहे. हर्षद पाटील देखील येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पाण्याचं पुण्यवान काम त्यांनी केलंय ना. अतिशय मोलाचं सहकार्य केलंय. त्यांच्यामुळे हे मैदान झालंय. त्यामुळे हर्षकेत तुम्हाला धन्यवाद. हर्षकेत दत्ता पाटील उद्योजक. चला ट्रिपल ए टायटन मुंब्रा विपक्ष जागडे पाटील वॉरियर्स दादर. चला लवकर टॉस साठी या. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहिजे. सचिन सावंत येते कनक 11 भांडूपच्या माध्यमातून.
स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता विशाल खूप चांगली बॅटिंग करतोय. नाही बघा नितीन थोडासा रुमाल आणि आपला टोन पुसलाय. हे रुमाल लावण्याची प्रथा कधीपासून केली. ट्रिपल ए टायटन मुंब्रा सकाळी संघाने किती आलेले आहेत. स्टीव्ह वॉन एक दिवशी आपण असाच रुमाल लावला आणि तेव्हा त्या धावा त्यांनी केल्या आणि तेव्हा त्याला विचारलं आपण बऱ्याचशा प्रेक्षकांनी, तो म्हणाला नाही मी आज रुमाल लावला धावा केल्या तेव्हापासून तो रुमाल ठेवायला लागला लाल कलरचा. आणि तिथून आता ग्रामीण क्रिकेट असो लेदर क्रिकेट असो टेनिस क्रिकेट असो चेंडू यावेळेला लाईन पावी लागणारे रक्षक देखील बीट होतोय. पंच रमेश म्हात्रे बघा पक्षाच्या पंखाप्रमाणे हळूवारपणे आपले हात खोलतायत आणि सांगतात वाईड आहे सोय रे चेंडू. वंत धावे भर आपण 1+1 धावा धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 51 50 कंप्लीट. बघा इथून कुणी आवाज देऊ नका. वसई संघ थोडं सहकार्य करा. चला जागडे पाटील वरियस दादर संघ आपण आला असेल तर लगेच टॉस या. फुलटॉझर लॉफ केला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे त्याच्याकडून झाली चूक. हा बैल मुझे मार चेंडू गेला यावेळेला मिड विकेट सीमारच्या पार षटकार. दादर संघ जर आला असेल तर संघनायकाला पाठवून द्या लवकर टॉस साठी. धावा झाले धाव फलकर ते आपण पाहू शकता. दरम्यान एकविरा वसई संघाची 57. राजू काय बॅटिंग करतोय बघा. फुलटॉझे पुन्हा एकदा लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आले खूप चांगलं क्षेत्ररक्षण शरीर झोकावून दिलं चेंडूवरती. राजूला पाहिलं तर पिंटू परचाची आठवण येते. जबरदस्त वेगळी स्थान खेळण्याचं. जसं की धाव फलकर ते आपण पाहू शकता. धनवीन एकविरा वसई संघाची 59 धावा. चेंडू फुली केलाय पाडमधनं चेंडूला काढलाय. धाउंडी ग्राउंडच्या मध्ये चेंडू मिड विकेट झाला. चांगलं थ्रो येतो यावेळेला. कृष्णा शेट त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. जसं की धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. 61 धावा. काही चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. सचिन फुलटॉझे ऑन साइडला पूल करतात. थोडासा पुन्हा एकदा डायव्हर्ट झालाय. क्षेत्ररक्षक काय करेल आता त्याला. येताना दिसला पण थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला. 65 धावा. राजू खूप चांगली बॅटिंग करतोय. दोन्ही खेळाडू खेळपट्टीच्या मधोमध बसल्यात. थोडेसे दमछाक झाले. फुटप्लचे खेळाडू आहेत. पहिले एक टायटन मुंब्रा संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. मुंब्रा संघ म्हणजे पहिले आम्हाला आठवतं सलीम काजी हनुमान नासिर. मला वाटतं युट्यूब पासून ते प्रसिद्ध खूप झाले असते. नितीन प्रीमियर वरती हे संघ यायचे खेळायला. जावेद असतील सलीम काजीने मला वाटतं अजूनही तो षटकार मारला तर रस्त्यावर कोणीच नसेल मारला. जसं काही धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 67. साजिद लाला जर आपण आला असेल तर या लवकर. टॉस साठी यायचंय. चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पाठवून दिलाय. वाईड इज लॉंग गॉन सी बारच्या पार षटकार. काय बॅटिंग केली राजूने. राजूने तब्बल धावा केल्या आपल्या संघासाठी. आमचे गुरु लेखक आम्हाला सांगतात यावेळेला 16 चेंडू 43 धावांची खेळ केली. जर राजूची बॅटिंग आवडते टाळ्या होऊन जाऊ जरा. अप्रतिम बॅटिंग. तर गणेश पाटील यांचा आपण सन्मान करूया. गणेश पाटील या आपला सन्मान केला जाणार आहे. पद्माकर देसले यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. गणेश पाटील एक चांगले क्रिकेटर एक चांगलं व्यक्तिमत्व. पद्माकर दादा या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करू.
मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. गणेश पाटील आमचे एक चांगले क्रिकेटर आहेत. कंबलपडा 40+ संघाचे त्यांचे सुपुत्र देखील त्यांच्या बरोबर आले आहेत. म्हणजे बाबांनी जी माणुसकी जपली ती त्यांना पुढे त्यांना वारसा चालवायचा आहे. जगदीश पाटील बाबा जेव्हा जेव्हा माणुसकी जपतो ना तेव्हा ते मुलामध्ये पण ती आपोआप येते. धन्यवाद. तर मॅच सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन कानेचकर. धन्यवाद. चला टॉस साठी यायचे. AAA टायटन्स मुंब्रा आणि जागडे पाटील दादर वॉरियर्स आलेत का? चला आले दोन्ही कॅप्टन. पद्माकर देसले यांच्या शुभ असे टॉस होईल. राजन पाटील यांच्या शुभ असे टॉस होईल भोपरचे. 74चा पाठलाग करायचा आता कनक इलेव्हन भांडुपला. AAA अमीर सरांचा संघ आपण पाहतोय. AAA टायटन्स मुंब्रा आणि जागडे पाटील वॉरियर्स दादर. पाच ओव्हरची मॅच असेल. AAA टायटन्स मुंब्रा आणि जागडे पाटील वॉरियर्स दादर. राजन पाटील यांच्या शुभ असे टॉस होईल. मॅच रेफरी बाबू पाटील काहीतरी चर्चा करतायत. राजन पाटील यांच्या शुभ असे टॉस होईल. बहुत टॉस करून जिंकलाय जागडे पाटील दादर. टॉस जिंकलेला आहे. 7,500 रुपये प्रवेश फी या स्पर्धेमध्ये आणि प्रथम क्रमांक 50, द्वितीय क्रमांक 25. त्यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेसाठी आपल्याला जेवणाची व्यवस्था करण्यात आली. ते पद्माकर देसले साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित. त्यांचा सन्मान सुद्धा केला जाईल.
जगदीश पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होत्या. खऱ्या अर्थाने सर्व टीम्स, खेळाडू, सर्व कमिटीला जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. ते आपले सर्वांचे लाडके पद्माकर देसले साहेब, त्यांचा इथे सन्मान केला जातोय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम जागडे पाटील वॉरियर्स दादरने. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. ट्रिपल ए टायटन्स मुंब्रा. तुला कोण पण कसं घेऊन देईल बॅग आहे ना इथे. तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं दरवीन एकविरा वसे संघ आपण पाहिलं. राजू मिश्राने जबरदस्त बॅटिंग केली. 43 रन्स बनवले आणि आता 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी श्रेयस इंदुलकर मैदानात दाखल झालेत. आणि कृष्णाला तुम्ही पाहतायत कनक 11 भांडूप संघासमोर 74 धावांचं लक्ष आहे. पुढच्या मॅच मध्ये जागडे पाटील वॉरियर्स दादरने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल ट्रिपल ए टायटन मुंब्रा संघाला पुढच्या मॅच मध्ये. कैलासपूरजी बघा काही इशारा करतात कोमल येरवळे. आमच्या मुख्य व्यासपीठासमोर आमिर भाई थोडस खेळ साईडला आहे ना. माळू पाटील तुम्ही चर्चा करा साईडला घेऊन, आम्हाला समोर दिसत नाहीये बाकी काही नाही. श्रेयस इंदुलकर साठी पहिला चेंडू आपण पाहतोय. पॉइंटच्या दिशेने पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चांगली सुरुवात कनक 11 भांडूपची. चौकाराने आगाज केले. श्रेयस इंदुलकर हे नाव भरपूर चर्चेत आहे. शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये सुद्धा हे नाव भरपूर चर्चेत राहिलं होतं. श्रेयस इंदुलकर अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. कव्हरच्या वरून ठोकलाय श्रेयसने षटकार. षटकार चौकारानंतर आलेला षटकार. चाइल्डचं स्वागत केलंय. एक चौकार एक षटकार. श्रेयस इंदुरकर हे नाव मी मगाशी उल्लेख केला. जर मैदानात थांबले तर नक्कीच धावा इथे बनवू शकतात कनक 11 भांडूप संघासाठी. प्रीमियर कॉलेजचं मैदान, बाळू पेंढारकरचं मैदान, शारजा इंटरनॅशनल क्रीडांगण, असे मोठमोठे क्रीडांगण
स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे श्रेयस इंदुलकर. षटकार आणि एक चौकार आलाय. 73 धावा बनवल्या धर्मीन एकविरा वसईने आणि 40च्या विरोधात बघा जबरदस्त बॅटिंग. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन चेंडूवरती 10 धावा आल्या. त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे धनवीन एकविरा वसई मध्ये. व्यवस्थित आहे तो, व्यवस्थित आहे ना. हा अंडा आहे, हा नाही वापरणार. नाही हा अंडा. एक षटकार एक चौकार आलाय. चेंडू भरपूर लांब गेलाय. चला फिल्डिंग लावायची. तू कशाला तो गाडी तिकडे जवळ आहे. अजून एक चॉईस करून ठेवा ऑलरेडी, परत लपडा नको. नाही नाही चौकार एक षटकार आलाय श्रेयस इंदुलकरच्या बॅट मधून. मॅच सुरू करायची. 10 धावा झाल्यात. कनक 11 भांडूप संघाला 74 धावांचा पाठलाग करत आहे. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ म्हणून या खेळाकडे नेहमीच पाहिलं जातं. या मॅच नंतर आपण बघू शकाल कॅप्टनच्या चेंडूचा वापर होईल. लक्षात घ्या, कारण की जे चेंडू आपण या स्पर्धेत वापरले ते आता उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे या मॅच नंतर कॅप्टनचे चेंडू वापरले जातील. लक्षात घ्या, सर्व टीम्स थोडं सहकार्य करा. फक्त ही अर्धी कंटिन्यू मॅच आपल्याला करायची. इथे फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती चौकार. हा असा खेळाडू जर मैदानात थांबला तर 74 धावाही चेस होतील. चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय श्रेयसला. वरती आता थोडासा दबाव आहे आणि चौका टाइम लक्षात घ्या. फिल्डिंग करणारी टीम धनवीन एकविरा वसई. टाइम महत्वाची गोष्ट आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही, लक्षात घ्या. 40 गोलंदाजी मार्कवर. आता मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळाले. कृष्णा येते स्ट्राइक एंडला. दरम्यान एकविरा वसईचे जे खेळाडू आहेत बघा, आपण बसून घ्या प्लीज. बसून घ्या. बऱ्याच वेळा असं वाटतं फलंदाज खेळाडू आहे. 15 धावा झाल्यात. सुरुवात चांगली केली आहे कनक 11 भांडूपने. कनक 11 भांडूप संघाची फलंदाजी खोलवर आहे. सेकंडला कृष्णा. इथे फटका चांगला आहे कृष्णाच्या बॅट मधनं. पॉइंटच्या दिशेने चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. दमदार चौकार.
कोडीस ह्या मॅच नंतर बाळू कोमल हिरवळ यांना सुद्धा रेस देणं गरजेचं आहे. त्यांचंही भोजन अजूनही झालं नाहीये. 19 रन झालेत. 19 धावा झालेले आहेत. स्ट्राईक एंडला कृष्णाच्या बॅट मधून फटका चांगला आहे. आता धावा किती मिळाले ते पाहणं गरजेचं आहे. चौकार आहे म्हणजे 23 धावा बाळू पाटील पहिल्या षटका झाल्या. त्यामुळे आता 24 बॉल मध्ये 51 अजूनही करायचे आहेत. कारण 74चं टार्गेट आहे कनेक 11 भांडूप संघासमोर. आणि काय चोख प्रत्युत्तर दिलंय श्रेयस आणि कृष्णाने. कृष्णाला पाहिलं तर बाळू लक्ष्मण घोरपेकरची आठवण झाली. बॅट पकडण्याची ऍक्शन त्यांची जर आपण पाहिली. चला स्पीडअप करा स्पीडअप. धनवीन एकविरा बसई जास्त वेळ घेतला तर एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कल मध्ये लक्षात घ्या. त्यामुळे घाई करायची थोडीशी. टाइम सुद्धा लावलेला आम्ही लक्षात घ्या. वसई धनवीन 2:29 पहिला चेंडू पडलाय. मात्र मला 28 मिनिटांनी आता 2:33 झालेत म्हणजे 5 मिनिटं गेलेत पहिल्या षटकाला. त्यामुळे घाई करा प्लीज. ओमसा एमटीसी लाईव्ह सागर फराड रोशन फराड अक्षय कुणाल आमचे मित्र आणि त्यांची संपूर्ण टीम. खूप चांगला कॅमेरा वर्क या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकात 23 आलेत म्हणजे अजूनही 24 बॉल मध्ये 51 करायचे आहेत कनक 11 भांडुपला. त्यामुळे अशक्य असं काही नाहीये. आणि श्रेयस इंदुलकरला माहिती आहे जर मैदानात थांबलो तर धावा बनतील. अपोजिट टीमने चांगली बॅटिंग केली. चला फास्ट खेळा फास्ट. विशाल कोळी आले गोलंदाजी करण्यासाठी. विशाल कोहली गोलंदाजी मार्कवर. बघायचे विशाल कोहली कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. फलंदाजी करा सरा 17 धावा केल्या होत्या विशाल कोहलीने. पुढच्या मॅच मध्ये जागडे पाटील वॉरियर्स दादरने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. AAA टायटन्स मुंब्रा हा एक चांगला संघ आहे. जेव्हा जेव्हा 40+ तालुका हाफ शहरी संघ खेळतात 40+चे ते 8 संघांना आम्ही नेहमीच पाहत असतो. बबले यांची सुद्धा प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. फुल टॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक टीप मध्ये फिल्डिंग थोडीशी खराब आहे. कृष्णाने कॉल दिलाय 2 धावांचा आणि 2 धावा इथे पूर्ण झालेत. धावसंख्या 25. 7 चेंडू मध्ये 25 धावा आतापर्यंत आल्यात. सुरुवात चांगली आहे कनक 11 भांडुप टीमची. इथे फटका चांगला आहे. पॉइंटच्या वरून पाठवलाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ज्युनियर प्रेम भोईर यांचे आगमन झाले. रवी भोईर यांचे सुपुत्र त्यांचे हार्दिक स्वागत. एक चांगले लेदर बॉल क्रिकेटर सुद्धा आहेत. कोमल आम्हाला सांगतायत धावसंख्या वेगाने पुढे सरकली 29 वरती. आणि अशा धावा जर सुरू राहिल्या तर 74 धावाही चेस होतील. आणि कनक 11 भांडुप संघ आहे तो सहज हार मानणारा संघ नाहीये. श्रेयस इंदुलकर सारखा फलंदाज. चला जास्त वेळ घेऊ नका. टाइम अलर्ट आहे लक्षात घ्या. नंतर अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचं 38 सर्कल मध्ये लक्षात घ्या. धनवीन एकविरा वसई. इथे मात्र चांगली फिल्डिंग आहे. 2 धावा मिळतील. पान बरोबर करतो आमचा पैसे.
इथे मात्र 2 धावा मिळाल्यात. आदित्य 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. 31. धावा धावबॉल कधी लागले आहेत. धावा झाल्या. 74 धावांचा पाठलाग करायचंय. श्रेयस इंदुलकर जोपर्यंत मैदानात त्यामुळे धोक्याचा इशारा असू शकतो. टीम धनमीन एकविरा वसईला एकविराईचा आशीर्वाद घेऊन जरूर मैदानात उतरलाय. मात्र श्रेयस इंदुलकर हे नाव मात्र आता थांबायला तयार नाहीये. हा येतोय चौकार. रमेश सर चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे. कॅमेरा वर्क सुद्धा तिथे आपण पाहतोय. बघा सचिन म्हात्रे आमचे जे मॅच रेफ्री सांगतायत या मॅचला वेळ भरपूर वाया गेलाय. कारण 33 धावा झाल्या आहेत. 35 धावा झालेल्या आहेत. 35 धावा झाल्या आहेत. 74 धावांचा पाठलाग करत असताना कनक 11 भांडूप सचिन सावंत सारखा फलंदाज अजूनही येणं बाकी. ते 74 पाहता पाहता चेस होतील जर असेच खेळत राहिले तर. इथे मात्र रिव्हर्स खेळले होते विशालच्या विरोधात. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. 35 धावा झालेले आहेत. दुसरं षटक मार्गाचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पॉवर प्लेचा. पहिला डॉट चेंडू आलाय दुसऱ्या इनिंगचा. बघा श्रेयस इंदुलकर पॉवर प्ले शेवट गोड करतील का? हा फुलटॉस होता. गॅप मध्ये खेळत आहेत. क्या बात आहे. बघा वळू पाटील तिसरी धाव चोरून घेतली. म्हणजे 2 षटकात धावा आल्यात. बळू 19.00च्या सरासरीने 38. चला पाणी घेऊन जा. 38 झालेत. 38 धावा झालेत. 36 आता बनवायचे आहेत 18 बॉल मध्ये. 18 चेंडू मध्ये 36 करायचे आहेत. 2 षटकात 38 झालेत. ऐकूया डीजे विजयच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
आणि आता 3 षटकात 36 करायचे आहेत. मॅच बॅलन्स झाली बाळू पाटील. 74चं टार्गेट होतं मात्र आता ते टार्गेट छोटं वाटू लागलंय कनक इलेव्हन भांडूप टीमसाठी. ज्या प्रकारे श्रेयस आणि कृष्णा बॅटिंग करतायत आणि तर गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत डावखुले त्याचे गोलंदाज संदीप खरवट येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. बघा संदीप कमबॅक करतील का श्रेयस इंदुलकर ज्या पद्धतीने बॅटिंग करतात त्या मॅच मध्ये कनक इलेव्हन भांडूप या संघासाठी बघायचंय. 18-36 इक्वेशन. चला थोडस फास्ट हरिअप वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. काल आरसीसी डोंबिवली 50+ राजा जाधव यांचा संघ फायनल मध्ये पोहोचलाय. अपील स्ट्रॉंग आहे पण पंच रमेश म्हात्रे काय सांगतायत. फक्त बिमर साठी रिव्ह्यू आहे लक्षात घ्या. बिमर साठी फक्त एकच रिव्ह्यू आहे. फक्त रिव्ह्यू बिमर साठी लक्षात घ्या. त्याच्या व्यतिरिक्त कशासाठी रिव्ह्यू नसेल. सतरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. थोडीशी चर्चाही केली दोन पंचांनी. लक्षात घ्या एकच रिव्ह्यू तुमच्याकडे असेल तो फक्त बिमर साठी आहे. त्याच्यानंतर रिव्ह्यू कशासाठी नाहीये. दोन धावा इथे मिळाल्यात आणि धावा झाल्यात त्या 40. कनक इलेव्हन भांडूप संघाच्या 34 अजूनही करायचे आहेत. 16 चेंडू 34 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. 16 चेंडू 34. इक्वेशन अजूनही थोडंसं बाळू महाग आहे. आता क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. प्रयत्न करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. डीप बंद क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 2 मिळतील. धावसंख्या 42. 15 चेंडू मध्ये अजूनही 32 करायचे आहेत. 42. 15 चेंडू मध्ये 45 बनवले आहेत. 15 मध्ये अजूनही 32 बनवायचे आहेत. पंधरा मध्ये 32 करायचे आहेत. श्रेयस इंदुलकर मॅच घेऊन जातील का. मॅच फिनिश करतील का कृष्णा सोबत बघायचंय. पाहणं गरजेचं आहे. मात्र गोलंदाज संदीपने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केलेत. इथे फटका चांगला आहे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. दोन धावा इथे मिळाल्या. धावा झाल्यात 44. 14 चेंडू 30 धावांची गरज. बाळू पाटील बघा शशिकांत पाटील सामना एन्जॉय करतायत. आता कोमल हिरवळे सांगतात की शशिदाला इकडे बोलवा. इकडनं मॅच बघण्याची मजा एक वेगळी असते स्टेजवरनं मुख्य व्यासपीठावरून. 44 धावा झाल्यात. 14 चेंडू आपण पाहिलं तर 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 14 धावा करायचे 30. मॅच संपली नाहीये. मॅच ऑन. हा चांगला चेंडू होता. यष्टिरक्षक बीट. थर्ड मॅन बीट. फाईन लेग बीट. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. एकूण 3 धावा आलेत. 3 धावा आलेत. आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. 3 ने धावसंख्या झाली ती 47. 47. 27 ची अजूनही गरज आहे. 14 चेंडू 27 धावा. रमेश म्हात्रे यांचं बघा अचूक लक्ष आहे आणि तो नो बॉल घोषित केलाय. चौदा चेंडू 27. चला हरी अप स्पीडअप करा. धनवीन. एकविरा वसई
त्यांनाही असं वाटू लागलंय की आता हे 74 धावा सेफ नाहीत की काय, त्यामुळे चर्चा ते करतायत. म्हणजे मॅच आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतं. फ्रीटचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. दोन धावा इथे मिळाल्यात. आता चेंडू शिल्लक आहे, 13 धावा करायचे, 25 49 धावा झाल्यात. आणि बाळू पाटील आज पहिल्यांदाच 49 धावांची भागीदारी पाहायला मिळते. जोरदार टाळ्या होत्या श्रेयस आणि कृष्णासाठी. 49 धावांची भागीदारी आतापर्यंत असली आहे. तेरा बॉल 25 रन्स, 74चं टार्गेट होतं. जगदीश पाटील यांची आर्थिक मदत या स्पर्धेत. एक बॉल नंतर पाणी हवंय, ठीक आहे. 13-25. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द टुर्नामेंट, शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. श्रेयस इंदुरकरच्या बॅट मधून आलाय षटकार. सलामीला येत असताना कृष्णानी श्रेयस इंदुलकर 17 चेंडू मध्ये 44 वरती बॅटिंग करतोय. 12 चेंडू मध्ये 19 धावांची आता गरज आहे. चला लवकर लवकर थोडीशी घाई करा प्लीज. चला वेळ जास्त वाया चाललाय. मॅच रेफरी बघा सचिन मात्रे आम्हाला इशारा करतायत. हॅलो बोल ना, कॉमेंट करतो. चिंचोळपाड्याचे बघा विनोद भोईर सुद्धा सामना एन्जॉय करतायत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. विनोद भोईर आपण आला असेल तर या चिंचोळपाड्याचे आपले हार्दिक स्वागत. 12 चेंडू 19. बाळू या श्रेयस इंदुलकरने शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये स्टेडियमच्या बाहेर षटकार मारला होता आणि आज संदपच्या मैदानामध्ये कव्हरच्या वरून तुम्हाला षटकार पाहायला मिळालाय. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. गोलंदाज विशाल कोळी. 12 चेंडू 19 धावा. मॅच किती सोपी झाली. बाळू पाटील ज्यावेळी 74 झाले कदाचित धर्मीन एकविरा वसईला असंच वाटलं असेल की आपली मॅच सेफ झाली. 74 रन्स म्हणजे आता क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. इथे मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता नाहीये. आता मात्र राजू सांगतात बघा भरपूर बाहेर आहे. लेग बाईस. 11 चेंडू 18. 11 चेंडू 18 धावांची गरज. 11 चेंडू 18 धावांची गरज. श्रेयस इंदुलकर वैयक्तिक 44 वरती बॅटिंग करतो आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती येईल का पाहणं गरजेचं आहे. बॅकफुटला गेले, जागा बनवली. पॉइंटच्या दिशेने चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. येतोय श्रेयस इंदुलकरच्या बॅटमधून चौकार.
च्या साहाय्याने समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि आता 14 धावांची गरज आहे. हो आता स्वयंसेवक भरपूर आलेत. 48 वरती बॅटिंग करतोय श्रेयस इंदुलकर. 18 चेंडूचा खेळ त्याने केलेला आतापर्यंत अक्षरशः बरसलाय बळतो या मॅच मध्ये. 74 धावांचा पाठलाग करत होता, मात्र आत्मविश्वास गमावला नाहीये कनक 11 भांडूप टीमने की धावा चेस होतील. 10 चेंडू 14 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. बघा श्रेयसचं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेतील. इथे फटका चांगला आहे आणि झेल बघा कसं पडले. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. बघा श्रेयस इंदुलकरने सुद्धा कौतुक केले क्षेत्ररक्षकाचं. काय जबरदस्त सांभाळू. हा झेल या मॅचचा टर्निंग पॉइंट असेल. काही सांगणं थोडंसं कठीण आहे, मात्र श्रेयस इंदुलकरची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 48 धावांची एक मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त. तेंडुलकर अक्षरशः बरसला बळू, मात्र पप्पूचे मी कौतुक करेल. काय कार्बन कमाल कॅच त्याने पकडली. कदाचित हा षटकारी गेला असता, त्यामुळे श्रेयसने त्याचं कौतुक केलं पप्पूचं. ही खेळाडूवृत्ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 9 चेंडू आणि आता 14 धावांची गरज आहे. इथूनही कमबॅक करू शकतो. सचिन सावंत आले बॅटिंग करण्यासाठी. इथे आता नामी संधी बळू, धनवीन एकविरा वसई काही नवीन बॅटर मैदानात आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 9 चेंडू 14 धावा. नऊ चेंडू 14 धावांची गरज. सचिन सावंत आलेत मैदानाच्या आतमध्ये. एक सचिन मात्रे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक पिकेन संचे मॅनेजर आहे सचिन पाटील. आज त्यांनाही संधी मिळाली होती, मात्र कुठेतरी थोडीशी चेंडूने त्यांना हुलकावणी दिली. आज या ग्राउंड मध्ये चांगल्या चांगल्या क्षेत्ररक्षकाची कसरत असते थोडीशी. 9 चेंडू 14 धावा. जशी मॅच संपेल जागडे पाटील वॉरियर्स दादर संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची. लक्षात घ्या आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, कारण 3 वाजलेले आहेत. 5 षटकांची ती मॅच आहे. कमीत कमी 4 वाजेपर्यंत ती मॅच समाप्त होणं गरजेचं आहे. ऑलरेडी वन सोल्युशन नवी मुंबई संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये पोहोचलाय 2 मॅचेस जिंकून. 9 चेंडू 14 धावा. सचिन सावंत हे नाव भरपूर मोठं आहे टेनिस क्रिकेटमध्ये, मात्र बघा विशाल कमबॅक करेल का. इथे फिल्डिंग चांगली आहे. सचिन सावंतने सिंगलने खातं उघडलंय. स्ट्राइक रोटेट केले. सेट बॅट्समन कृष्णा या फलंदाजाकडे 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 रन्स करायचे आहेत. 8 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. तुम्हाला धावा कंपल्सरी चेस करायचे आहेत आणि फायनल मॅच ज्यावेळी तुम्ही खेळाल कंपल्सरी कॉम्प्रोमाइज असेल. फटका चांगला आहे. स्क्रीन समोर खेळतायत. बघायचा इशारा काय तो चौकार. सात चेंडू 9. मॅच खोली झाली आहे कनक 11 भांडूप टीम साठी. 74 धावांचा पाठलाग करत असताना धनवीन एकविरा वसईच्या विरुद्ध 7 चेंडू 9चं इक्वेशन आहे. फोर्टी+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्याकडनं या क्रीडांगणासाठी जेसीबीची व्यवस्था करण्यात आली आणि आर्थिक मदत त्यांच्या नामाला लाभली, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. मात्र कृष्णाने इथे सिंगल घेतली. कदाचित स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे वळू आणि आता मॅच शेवटच्या षटकामध्ये 74 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे.
बघायचंय संतोष कशा प्रकारे गोलंदाजी करतील. 6 चेंडू 8 धावांची गरज. संतोषला 8 धावांचं आता संरक्षण करायचं म्हणजे सेट बॅट्समॅन कृष्णा मैदानाच्या आतमध्ये. यानंतर AAA टायटन्स मुंब्रा संघ बॅटिंग करताना तुम्हाला दिसेल पुढच्या मॅच मध्ये. बंटी अँड कंपनी मुंब्रा म्हटल्यानंतर सुद्धा भरपूर खेळाडू या मुंब्रा ने दिलेले आहेत. मुंब्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होतात. फुलटॉस आहे मात्र टायमिंग झालंय का कृष्णाचं? नाही. क्षेत्ररक्षक तिथे कृष्णाला माघारी परतावं लागेल. अजूनही कहाणी में ट्विस्ट आहे. मॅच संपली नाहीये. मॅच ऑन. 5 चेंडू 8 धावांची गरज. खेळ आहे मित्रांनो. कधी कधी फुलटॉस बॉलवर सुद्धा विकेट मिळते आणि ती मनीषची विकेट मिळाली आहे. फलंदाजाचं नाव सांगा. फलंदाज हेमंत आलेत. 4 चेंडू 8 धावांची गरज झाली. बघा पहिली विकेट हॅट्रिक आता पाहायला मिळेल का संतोषची. आणि बॅक टू बॅक 2 धक्के त्याने या मॅच मध्ये दिलेत. हेमंत उर्फ मॅक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. याच वर्षी 40+ मध्ये हेमंतने प्रवेश केलाय. चार चेंडू 8 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. खरं तर मी राजू मिश्राचं कौतुक करेल. बघा वारंवार ते क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. इथे फटका चांगला आहे. फिल्डिंग थोडीशी क्रॉस घेतली होती राजू यांनी. आउटफील्ड फास्ट आहे आणि आता चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. 3 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज. शेवटपर्यंत लढणं हे गरजेचं आहे. नेहमी आपण म्हणतो ना शेवटपर्यंत लढत राहा. हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच रचला पाहिजे. चला स्पीडअप करा. धनवीन एकविरा वसई 1 तास गेलेल्या या मॅचला लक्षात घ्या. दोन्ही इनिंग मिळून तुम्ही घाई करा प्लीज मित्रांनो. जरी 40+ क्रिकेट असेल मात्र तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. मात्र आम्हाला अजून बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायचे आहेत. 3 चेंडू मध्ये 4 करायचे आहेत कंपल्सरी. या चौकाराने समीकरण बदललंय. हेमंतचा जो चौकार आला
भाऊ काल एक मॅच 50+ ची झाली, मला आठवतंय तिला 2.25 तास गेलो होता. ती मॅच होती बेलापूर आणि आगरीकोळी भाईंदर. तुम्ही घाई करा प्लीज. 3 चेंडू 4 धाबा. 74 धावाही आता सेफ वाटत नाहीयेत. आणि इथे फलंदाज बाद झालेत. सचिन सावंत फक्त बाळू पाहतायत 2 सेकंडवर नक्की विकेट कशी जातात. आता चेंडू शिल्लक आहे 2 धावा करायचे आहेत 4. पापे येत आहेत आता बॅटिंग करण्यासाठी. पापा 2 बॉल 4 रन कंपल्सरी चेसिंग. डॅनियल घरात एक चांगला झेल टिपलाय. लक्षात घ्या, तुम्हाला स्ट्राईक चेंज करायची असेल तर दोन्ही फलंदाजांना एकाच वेळी स्ट्राईक सोडावी लागेल. हा नियम या स्पर्धेचा आहे. संतोषने 3 विकेट घेतलेत. 2 बॉल 4 चं जर संरक्षण झालं तर संतोष कदाचित मॅन ऑफ द मॅच ठरू शकतात कोमल या मॅच मध्ये. दोन चेंडू 4 धावा. चला मॅच सुरू करा. मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. राजूने प्रचंड मेहनत घेतली या मॅच मध्ये. काही धावाही त्यांनी 43 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला श्रेयस सिंधुलकरने 48 बनवलेत. आता त्या धावांना न पाहता त्या 2 बॉल मध्ये 4 कशा बनतील किंवा 4 कशा रोखल्या जातील हेच आता बघायचे दोन्ही टीम्सला. 2 चेंडू 4 धावा. बाळू पाप्याने तुम्ही पाहिलं असेल, भरपूर वर्ष मी पहिल्यांदा त्यांना भाटाडीच्या मैदानात पाहिलं होतं. आणि इथे काय घडलंय मैदानात? पापेच्या बॅट मधून विजयाचा चौकार आलाय. फिल्डिंग खराब झाली असं वाटलं होतं सचिन सावंत यांना की एकच रन्स घ्यायची, तिथे चौकार आलाय. आणि हार्ड लक म्हणूया आपण धनवीन एकविरा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टीमचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत. नाही जबरदस्त अशा मॅचेस श्रेयस सर ज्यावेळी होतात ना त्यावेळी समालोचन करायला सुद्धा मजा येते. तर फिल्डिंग बघा ना, असं वाटलं तर मला वाटलं की सिंगल घेऊन सचिन सावंत स्वतःकडे स्ट्राईक्स ठेवतील, मात्र तिथे चौकार गेलाय. क्या बात आहे बघा. बाळू पाटील श्रेयस सिंधुलकर यांना मॅन ऑफ द मॅच मिळाले, मात्र त्यांनी सांगितलं की मी नक्कीच शेअर करेल राजू मिश्राला सुद्धा. राजू मिश्रा आपण या. त्यांनी 43 रन्स बनवले त्या मॅच मध्ये, त्यामुळे श्रेयसने सांगितलं की राजूलाही बोलवा. त्रेचाळीस रन्स केल्या होत्या. दुसऱ्या बाजूला श्रेयस सिंधुलकरने 48 आणि पहिला सामना इथे जिंकलाय कनक इलेव्हन भांडूप संघ दुसऱ्या फेरीमध्ये. एकदा जोरदार टाळ्या होत्या राजू मिश्रासाठी आणि श्रेयस सिंधुलकर दोन्ही जोडीसाठी, कारण दोघांनी चांगली बॅटिंग केली. कारण हार जीत हा क्रिकेटचा भाग असतो. जर खराब फिल्डिंग नसती तर कदाचित हा चौकारी वाचला असता. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. जागडे पाटील दादर.